नवा मंत्रिमंडळ म्हणे स्वच्छ प्रतिमेचं असणार आहे। त्यासाठी मागच्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त ठरलेल्या 7 नावावर भाजपाकडून फुली मारली गेली आहे। भ्रष्टाचाराचे मोठे आरोप असलेले अजित पवार तर उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि ज्यांच्या फायली अजूनही ईडीकडे आहेत ते अजूनही भाजपच्या सोबत आहेत आणि त्यांची नावं संभाव्य मंत्रिमंडळामध्ये येण्याची शक्यता आहे। अहो मग हे मंत्रिमंडळ स्वच्छ प्रतिमेचं असणार तरी कसं हो? मित्र हो, नमस्कार। एकीकडं ईव्हीएम म्हणजे या मतदान यंत्रावरचं संशयाचं वादळ उठलेलं असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। आता बघा, साधारणपणे 14 किंवा 16 डिसेंबरला हा विस्तार होईल अशी शक्यता तर व्यक्त होत आहे। सध्या एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एवढाच सरकार असल्यामुळं हा विस्तार लवकरात लवकर तर करावा लागणारच आहे। पण बघा, या विस्तारामध्ये कोणाला संधी मिळते आणि कोणाला गाजर मिळतंय याबाबत उत्सुकता वाढीला लागलेली आहे। अहो एकीकडे ही उत्सुकता असली तरी बघा, दुसरीकडे मात्र अनेक नेते धास्तावलेले आहेत, भांबावलेले आहेत, घाबरलेले हे आहेत। कारण आता हे मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे यांचं नाही, देवेंद्र फडणवीस यांचं आहे। आता बघा, या देवेंद्र फडणवीस यांना म्हणे स्वच्छ चारित्र्याचं मंत्रिमंडळ हवं आहे। वादग्रस्त नेत्यांना पुन्हा संधी देऊन मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होऊ द्यायची नाही असा काहीसा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस करीत आहेत असं बोललं जाऊ लागलेलं आहे। त्यामुळं या मंत्रिमंडळामध्ये वादग्रस्त शिवाय भ्रष्टाचाराची प्रतिमा असलेले मंत्री दिसणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आता बघा, मागच्या मंत्रिमंडळात म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचं जे मंत्रिमंडळ होतं त्यावेळेला त्यात अशी काही नावं विशेषपणे चर्चेली गेली होती। मागील मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे, त्यांची खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकीर्द यामुळं ते यंदा नसण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7 जणांच्या नावावर फुली करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच स्थान दिलं जाणार आहे। माजी वादग्रस्त मंत्री या मंडळींना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये समावेश करू नये यावर एनडीएचे केंद्रीय नेतृत्व ठाम आहे। एकनाथ शिंदे आहेत नाहीत त्याचा भाग फारसा महत्त्वाचा ठरत नाही। आता अहो मंत्रिमंडळाची नावं दिल्लीवरून ठरणार असल्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या आग्रहाला तशी फारशी किंमत उरणार नाही म्हणजे खरं तर आत्ताही नाही आहे, पण हे सगळं आता उघड आहे। महायुतीत वाट्याला येणारी मंत्रिपदाची संख्या कमी आणि इच्छुक जास्त असं सगळं चित्र असल्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्र्याची यादी निश्चित करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। शिंदे गटाकडून मंत्रिपदाचे संभाव्य दावेदार असलेल्या संजय राठोड, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्या नावांना भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती आहे। माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या मागील कामगिरीबाबत देखील नाराजीच आहे। त्यांच्या नावालाही विरोध होण्याची अधिक शक्यता आहे। तरीही देखील बघा, एकनाथ शिंदे यांनी या आमदारांच्या नावाचा आग्रह भाजपाकडे धरलेला आहे। वादग्रस्त ठरलेले शिंदे गटातील काही चेहरे भाजपला पुन्हा या मंत्रिमंडळामध्ये नको आहेत। अर्थात हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। त्यात बघा, संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार हे चेहरे ठळकपणे समोर आलेले आहेत। या नावांना भाजपाची मान्यता मिळत नसली ना तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना मात्र ही मंडळी हवी आहेत, वादग्रस्त असली तरी। आपण बघा, एकदा जर का दिल्लीवरून निर्णय झाला तर एकनाथ शिंदे हे काहीही करू शकणार नाहीत। भाजपाने 3ही पक्षातील एकूण 7 नेत्यांच्या नावावर फुली मारली असल्याची मोठी माहिती आता चर्चेत आली आहे। काहीही झालं तरी या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये नो एंट्री असा फलक दाखवला जाईल असं एकूण आजचं तरी चित्र आहे। यामध्ये बघा, एकनाथ शिंदे गटातील 3 माजी मंत्री, अजित पवारांचे 2 आणि भाजपचे 2 अशा एकूण 7 जणांचा समावेश आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे 3 चेहरे असे आहेत की त्यांना या मंत्रिमंडळात घ्यायला भाजपा तयार नाही। अजित पवार यांच्या पक्षातले दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ तर भाजपचे सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित
यांच्या नावावर भाजपाने फुली मारल्याची माहिती आहे. त्यामुळं या 7 नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं कठीण आहे. संभाव्य मंत्रिमंडळाची बाहेर येत असलेली यादी देखील हेच दर्शवित आहे. बघा, शिंदे गटातील 10, अजित पवार पक्षातील 9 आणि भाजपातील 15 नावाची एक यादी संभाव्य मंत्री म्हणून आता चर्चेत आलेली आहे. त्यामध्ये वादग्रस्त नावांचा समावेश नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे स्वच्छ मंत्रिमंडळ देणार असल्याच्या बाता मारल्या जात आहेत, पण यात किती तथ्य आहे हे देखील तपासून पाहण्याची गरज आहे. मित्रांनो, अहो, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशा अजित पवारांना याच भाजपानं सोबत घेतलेलं आहे. त्यांना आता उपमुख्यमंत्री देखील केलेला आहे. शिवाय ईडीकडे ज्यांच्या फाईल अजूनही पेंडिंग आहेत, ज्याच्या भीतीनं शिवसेनेतले अनेक नेते भाजपसोबत गेले आहेत, अहो ते तर आजही भाजपच्या सोबतच आहेत ना. मग काही मोजक्या वादग्रस्त मंत्र्यांना बाहेर ठेवून सरकारची प्रतिमा स्वच्छ होणार आहे का? स्वच्छ दिसणार आहे का? तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. माझा मुद्दा बरोबर वाटला तर कृपा करून जाता जाता एक लाईक ही अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.